जीभ प्रिय असेल तर पळ इकडून. पटकन पळ, तिचा एक आंबा. अरे बेटा, तू हे काय करतोयस? मी म्हणतेय तर थांब ना. याच्या बदमाशा. ची 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 ची. ए बदमाश हत्ती, असे नको करू. माझी पिल्लं खाली पडून मरतील ना. बेटा, तू असं कसं क्रूर वागतोयस? चिवताईची पिल्लं खाली पडून मरून जातील ना. त्यांच्या आईला किती वाईट वाटतंय. चिवताई, सॉरी हं. याच्याकडून मी तुझी माफी मागते. बेटा, असं नको करू. आपल्या सहजीवांना कधी त्रास नाही द्यायचा. हत्ती राजा, बदमाशी सोड तू, बदमाशी सोड. लहान लहान हत्ती राजा, बदमाशी सोड तू, बदमाशी सोड. खारुताई आणि पक्ष्यांनाही छळू नको तू, हा छळू नको तू. लहान लहान हत्ती राजा, बदमाशी सोड तू, बदमाशी सोड. फिरता फिरता चालत फिरत मस्ती करत तू, घाबरवू नको कुणाला, घाबरवू नको. फिरता फिरता चालत फिरत मस्ती करत तू, घाबरवू नको कुणाला, घाबरवू नको. सगळ्यांसोबत मिळून हत्ती राजा तू, आनंदाने डुलत डुलत नाच रे तू. सगळ्यांसोबत मिळून हत्ती राजा तू, आनंदाने डुलत डुलत नाच रे तू. आनंदाने डुलत डुलत नाच रे तू. लहान लहान हत्ती राजा, बदमाशी सोड तू, बदमाशी सोड. आई ग, संकट संकट. एक छोटा हत्ती आपल्या इकडे येतोय. सगळ्या रस्त्यांना चिरडून तो इकडे येतोय. सगळे पळून जा. ओढ ओढ, उडलीस, ओढून गेली. फुलपाखरू उडालं आणि फुल पण. आता असं विचार करत बसण्यात काहीच अर्थ नाहीये. सगळे बिळातनं निघून स्वतःला वाचवा. आमचं बीळ लवकर करा. आता हे सगळं सोडा आणि स्वतःचा जीव वाचवण्याचा विचार करा. लवकर लवकर, हत्ती इकडे पोहोचून गेला. लवकर चला ना.
तर असं हत्ती राजाला धडा शिकवण्याचा निर्णय त्या सगळ्यांनी घेतला. त्यासाठी सगळे एका तलावाकाठी एकत्रित झाले. हा छोटा हत्ती तर खूपच निर्दयी आहे. नजरेआड झाल्यावर देखील आपल्याला सतवतच असतो. त्याला आता धडा शिकवायलाच हवा. हा, पण त्याच्या समोर जायची ताकद आपल्यात नाही आहे ना. शक्तीने आपण त्याचा सामना करू शकत नाही, पण युक्तीने तर नक्कीच करू शकतो ना. त्यासाठी आपल्याला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. येथे जवळच एक उंदीर राहतो. तो माझा मित्र आहे. आपण आपलं दुःख त्याला सांगू. तो आपली नक्कीच मदत करेल. हे तर बरोबर आहे. तुमची समस्या ऐकून मला पण वाईट वाटतंय. मी तुमची नक्कीच मदत करेन. बदमाश हत्तीला आपण चांगलाच धडा शिकवू. एके दिवशी तो बदमाश हत्ती आपल्या मस्त्यांनंतर आरामात झोपला होता. अरे तू तर खतरनाक आहेस, हो ना. याच्या सोंडेच्या आतमध्ये चढून जातो आणि कुरतडायला सुरुवात करतो. दुसऱ्यांना त्रास देऊन आनंद घेतो ना तू. त्यांचं दुःख तुला पण समजलं पाहिजे. हो, तू बरोबर बोललास. मी खूप लोकांना त्रास दिलाय. मी त्यांना त्रास देतोय असा मी कधीच विचार नाही केला. माझ्यासाठी सगळं एक गंमत होती, मनोरंजन होतं. माझ्यामुळे त्रासलेले लोकांचं दुःख मी आता समजतोय. मी आता कोणालाच त्रास नाही देणार. माफ कर, माफ कर.